जय भीम. हा जो लेणीचा भाग होता सुरुवातीच्या काळामध्ये ही गाडली गेलेली लेणी होती, म्हणजे ही नंतरच्या काळात या लेणीचा शोध लागला. त्यावेळेस हे स्तंभ वगैरे सगळे बाहेर पडलेले होते. जेव्हा त्या लोकांनी साफ केल्यानंतर जेव्हा ते इथं आले आतमध्ये आणि आत आल्यानंतर जे वर्गेसवरती लोकांनी ह्या लेणीला व्हिजिट दिल्यानंतर ते लोक इतके अचंबित झाले की ते म्हणतात ह्या लेणीसारखी लेणी जगात कुठेच बघायला मिळेल. त्याचं कारण पण तशी आहे. एक कारण बघितलं ते अर्धचैत्यगृह आहे, अर्धविहार आहे. असं कुठेच पाहायला मिळत नाही की अर्धचैत्यगृह अर्धविहार. तुम्ही बघू शकता ते अर्धचैत्यगृह आहे, तिकडं खांब आहे आणि हा भाग आहे हा भिक्षू निवास शून्यग्रह आहे. आणि असा एक अद्वितीय आणि वेगळा प्रकार म्हणजे स्थापत्य शैलीतला हा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. विशेष म्हणजे भाजी लेणीमध्ये जर तुम्ही पाहिले ना तर जेवढ्या काही लेण्या आहेत भाजीतल्या त्या प्रत्येक लेणीचे वेगळं पण आहे. खूप चांगलं शिल्प आहे ऐकायला. प्रत्येक लेणीचं एक वेगळं पण आहे. तर लक्षात घ्या काय आहे की आता आपण भाजी लेणीत आपण पाहत होतो मगापासून. भाजी लेणीमध्ये काही रूम रिकामे आहेत, काही रूमला बाकडे आहेत. तर त्यावेळेस जे काही भिक्षू संघ होता ते वेगवेगळ्या म्हणजे शिक्षण हे फॉलो करत होते. एक दुतांग म्हणून एक प्रकार आहे. आता किती लोकांना माहित नाही. काही भिक्षू म्हणजे आपलं शील पालन करण्यासाठी त्यांना काही दुतांग एक निश्चय करावा लागतो, संकल्प की मी फक्त नाही का स्मशानातलेच कपडे माचीवर बनवेल, मी फक्त खालीच बसेल, मी वर झोपणार नाही. अशासाठी देखील भाजी लेणीमध्ये काही रूम्स आहेत, ते सुद्धा आपलं महत्वाचं भाग आहे. तर मी काही जास्त आव्हान करत जात नाही कारण का मॅडमनी फार सुंदर सांगितलंय चैत्यगृहाबद्दल. सरांनी खूप सुंदर आपल्याला माहिती दिली. आता आपण एक वेगळ्या माहितीकडे येतो की जी माहिती शक्यतो आपल्याला कुठं वाचायला भेटत नाही, बघायला भेटत नाही. कारण की ह्या गोष्टी समजायच्या असतील आपल्याला तर आत्ताचा जो वाचक वर्ग आहे तो जसं त्रिपिटक वाचल तसं त्याला ऑटोमॅटिकली उमगत जाईल की ह्या स्टोरी किंवा ही शिल्प काय सांगतात ते नक्की. तर ह्या शिल्पाबद्दल आता आपण येताना सहज बोलले की आपण सूर्यगुफेकडे जातो. तर त्याला सूर्यगुफा का म्हणतात तिला थोडक्यात सांगतो की काही पुरातत्व म्हणजे जे काही लोक संशोधक आहेत, काही अभ्यासक आहेत, त्याच्या मते ही दोन शिल्प आहेत. एक इंद्राचं शिल्प आहे आणि एक सूर्याचं शिल्प आहे. पण जर आपण सूर्याच्या शिल्पाचा अभ्यास केला तर सूर्याच्या रथाला किती घोडे असतात हे आपल्या सगळ्यांना माहिती, ठीक आहे. आणि इथे किती घोडे आहेत? 4 घोडे आहेत. म्हणजे पहिला आपण कुठून काढू शकतो की हा सूर्याचा रथ नाही आहे. आता इथं ते नाही का सूर्याच्या 2 पत्नी वगैरे वगैरे अशी स्टोरी सांगून ही एक सूर्य गुफा किंवा एक सूर्य शिल्प आहे असं तिकडे 11 मित्र हत्ती दाखवल्यामुळं ते एक शिल्प इंद्राचं शिल्प म्हणून डिक्लेअर केले गेले. तर आता आपल्याला बौद्ध परंपरेनुसार हे शिल्प कोणाचं आहे? मग इथं काही जातक सांगितलं जातं की काही जातक शिल्पातल्या स्टोऱ्या आहेत, पण ते सुद्धा बऱ्याच प्रमाणात मॅच होत नाही. मग आपण परत आपल्याला बुद्ध अभ्यासात जावं लागतं. मग आपण इकडे येतो. शिल्प कसं आहे ना असं चालतं, हे असं 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 चालून परत ते एक शिल्प वेगळा भाग आहे, पण आपलं शिल्प इथून चालू होतं. तर इथं एक शिल्प आहे, एक लेडीज आहे, लेडीज शिल्प आहे आपल्याला ते दिसतंय. खाली बसता का सर्व म्हणजे उजेड दिसेल तुम्हाला, उजेड पडत नाही त्याच्यावर सांगितलं जातं. पण द्वारपाल ही संकल्पना पण फार वेगळी आहे. आणि इथले प्रत्येकाच्या हातात एक शस्त्र वगैरे आहे नाही का, की नक्की काय सांगायचं आहे त्यांना. हे खूप सिक्रेट काही गोष्टी चालतात. ह्या संशोधकांनी आपला अभ्यास करणं गरजेचं आहे की लेण्यांमध्ये शक्यतो द्वारपाल आहेत, कुठे फुलं घेऊन आहेत, कुठं स्वागत करत आहेत. पण ही एक लेणी अशी आहे की तिथं शस्त्र धरून आहे नाही का. आता लेणी आहे असून शस्त्राची काय काम हो. तर त्यांना त्या काळात त्या राजमहाल सदृश परिस्थिती दाखवायची होती का. आणि हे रिकामं आसन, आता मॅडम सांगत होतं आसन दाखवलं होतं. रिकामं आसन द रिप्रेझेंट ऑफ बुद्धांचं रिप्रेझेंट केलं जातं. आणि ह्या आसनाकडे जर आपण पाहिलं ना त्या आसनामध्ये खड्डे दिसतात आपल्याला, इथे 2 खड्डे आहेत, ठीक आहे. स्टोरी आपली कशी चालती बघा. आता काय आलंय, भगवान बुद्ध ज्यावेळेस गृहत्याग केला त्यांनी त्यावेळेस बघितलं तर ते 3 गेट पास करून आले होते. तर जे त्यांचे हे होते म्हणजे जे कुणीच त्यांना अडवलं नाही, हे स्टोरी सांगितली होती. पण आपण असं म्हणू शकतो की ते गेल्यामुळं ह्या असं रिकामं झालं किंवा खड्डा पडला.
पुढे आल्यानंतर जी स्टोरी सांगितली जाते, बुद्ध जेव्हा महानिष्क्रमण शिल्प सगळीकडे आपल्याला बघायला येतात की त्यामध्ये बुद्ध काय करतात, गृहत्याग करतात आणि त्यांना अडवण्यासाठी मार येतो. मार म्हणजे काय, आपल्या मनातला एक विचार असतो की मी जाऊ का नको जाऊ. म्हणजे आपण एक बारीकपणे कार्टून लागायचं, तर कार्टून मध्ये इथे एक एलियन्स टाईप एक व्यक्ती असायचा आणि एक चांगला असायचा. तो चांगला कर म्हणायचा, हा म्हणायचा नको. तसं आपल्या मनात द्वंद्व निर्माण होतो नाही का. मार ही संकल्पना खूप महत्वाची आहे बुद्धत्वासाठी. मार जर तुम्हाला समजला तर योग्य. जो मार असतो ना, मार आपल्यावर हा 10 प्रकारच्या सेनेने आपल्यावर अटॅक करत असतो नाही का. 10 सैनिक असतात त्याचे. 10 सैनिक म्हणजे काय, मनाच्या 10 अवस्था आहे, राग, लोभ, मोह, मद, मत्सर, ह्यांनी तो आपल्यावर अटॅक करत असतो. आणि त्याला समजून घ्यायचं असतो की हा मार आहे आणि आता हा माझा अहित करणार आहे. यासाठी बुद्धांनी ती माराची संकल्पना आपल्याला समजून सांगितली. तर मार हा बुद्धांचा पाठलाग घरापासूनच करत होता. जेव्हा ते गृहत्याग करायला निघाले ना, तेव्हा मार पहिल्यांदा त्यांना आडवा झाला. आणि त्यावेळेस मार त्यांना काय म्हटला की तुला मी 7 दिवसात तुला राजा बनवल. काय 7 दिवसात राजा बनवल, तुला राज्य, पत्नी, सेवक सगळे भेटेल 7 दिवसात. मग हे शिल्प आहे ना, हे जे महानिष्क्रमण शिल्प आहे, हे महानिष्क्रमण शिल्प आहे आणि हे टोटल खरं आहे. म्हणजे मी जे काही सांगतोय ना, जे आपण सूर्य वगैरे, आता ह्या जे आपले नवीन अभ्यासक आहेत त्यांनी हे सांगणं गरजेचं आहे, टासून त्यांनी हे प्रूव्ह करणं गरजेचं आहे की हे महानिष्क्रमण शिल्प आहे. तर हे महानिष्क्रमण शिल्प काय आहे, याचं पहिलं महत्वाचं कारण की माराच्या 3 कन्या होत्या नाही का. तर माराच्या तशा 10 सेना आहेत, पण माराच्या प्रमुख 3 लेखी असतात की त्या 3 लेखी आपल्या मनावर आक्रमण करत असतात. ठीक आहे. मग ह्या 3 कन्या इथे दाखवण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही बघा, इथे एक कन्या आहे माराची मुलगी, राग आहे ती. म्हणजे राग दाखवण्यासाठी काय केलं, इथे दात वगैरे असे दाखवले, अक्राळ दाखवली आणि हातात एक हातोडा दाखवलेला आहे. समजलं का. एक राक्षसी स्त्री दाखवलेली आहे. ठीक आहे. मार हा चांगला नसतो. मार हा काय असतो, ही इज द डेड किंग म्हटलं जातं त्याला, की तो नुकसानच करतो. बुद्ध म्हणतात तो काय करत नाही. म्हणून माराची पहिली जी मुलगी आहे ही राग इथं दाखवलेली आहे. इथे एक अजून एक मुलगी दाखवली आहे बघा. तिने काय केलंय, एका हरणाचा पाय पकडलाय, विनाकारण त्रास देते ती. हरणाचं काही गरज नाही, ते एक हरिण आहे, सांबर टाईप आहे, तेव्हा त्याला शिंग येते, त्याला देखील तिने पकडलंय, तिचा पाय पकडून ठेवलाय. आणि ते इथे एक अजून एक स्त्री आहे इथं. ठीक आहे. हे स्त्री शिल्प आहे, तुम्हाला सगळं कळेल. अजून ह्या 1, 2 आणि 3 ह्या 3 लेडीज आहेत. त्या 3 माराच्या कन्या आहेत. राग, लोभ, मोह वगैरे आपण असं म्हणतो. तर त्या माणसाला घराच्या बाहेर पडून देत नाहीत. बुद्धांच्या मनात पहिला विचार आला, मी घराच्या बाहेर पडतोय का पडतोय काय नाही, तसे ते विचार झाले. महाराजांनी त्याला पहिल्यांदा बुद्धांना अडवलं, म्हणलं तुम्हाला मी 7 दिवसात राजा करेल. म्हणून या महाराजच्या 3 कन्या त्यांच्या भोवती आल्या. त्यानंतर तुम्ही बघसाल की ध्यानावस्थेत जेव्हा बुद्ध होते तेव्हा देखील महाराजांनी त्यांच्या अटॅक केल्या. एक लेडीज त्यांच्या समोर आली, नाचली, गायली, त्यांना संसारात गुंतवण्याचा प्रयत्न केला. तिथे महाराजला त्यांनी अपयश दिलं. हा पहिला टप्पा आहे महाराजशी लढण्याचा. घरातून माणूस बाहेर पडतो, त्याच्या मनात 100 विचार येतात. मी माझ्या बायका पोरांना सोडतोय, मी राज्य सोडतोय, मी कोणासाठी सोडतोय, का सोडतोय, कशासाठी सोडतोय. तर हे सोडण्यासाठी पहिल्यांदा जे आडवे आले, ह्या 3 कन्या आडवे पाठवल्या महाराजांनी. 3 कन्या ह्या दाखवल्या. आता ह्या शिल्पामध्ये एक व्यक्ती आहे सुंदर, असं सांगितलं आहे की जे बुद्ध होता ना त्यांचा घोडा आहे ना अतिशय सुंदर सजवला आहे. तेव्हा ते घोडा आहे ना त्याच्यावरती सुंदर सजवलेला आहे आणि एक सुंदर व्यक्ती असं त्या घोड्यावर बसलेला आहे. म्हणजे भगवान बुद्ध काय महानिष्क्रमण साठी चाललेले आहे, पण ह्या मारकन्या त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतायत तिथं. ठीक आहे. पण ते अडवू शकले नाही, बुद्ध पुढे चाललेलेच आहे. आता पुढे गेल्यानंतर हा मार आहे, पण हा मार आहे ना हा म्हणजे आयकॉनिक ऑफिसच्या दृष्टिकोनातून हा लेडीज आहे. म्हणजे लेडीज शिल्प आहे. मार जरी असला ना, आता मार मला सांगा, मार ही एक मानसिक संकल्पना आहे. एखादा माणूस मला म्हणून येतं की तुम्ही मार म्हणताय तो जेंट्स का लेडीज. ठीक आहे. लेडीजचा मार हा लेडीज असू शकतो, पुरुषाचा मार पुरुष असू शकतो. म्हणजे समजलं का, ते येणारे थॉट्स तसे येतात. तसा इथं हा मार आहे, हा स्त्री वेशात आलेला आहे. कारण का भगवान बुद्ध गृह सोडून चालले, घरची त्यांना चिंता आहे नाही का, बायका पोरं याची चिंता असू शकते. तर मारने काय केलं इथं मार बुद्धांना स्वप्न दाखवतोय. हा मार आहे बरं का. बुद्धांना काय स्वप्न दाखवतोय मार, की तुम्ही जर इथं राहिला, गृहत्याग केला नाही तर तुम्ही काय होणार, 7 दिवसात काय होणार आहे, राजे होणार आहे. आता हे 4 घोडे आहेत ना,
हे विनय पिटकात सॉरी बुद्धांच्या ना बऱ्याच स्टोरीमध्ये सांगितलं की 4 सिंधू घोडे होते वाईट बुद्धांच्या रथाला, ते घेऊन फिरायचे. तर हे 4 हे घोडे आहेत आणि इथं भगवान बुद्ध आहे. हे त्या काळात म्हणजे आपले सिद्धार्थ म्हणू शकतो, ते त्यांची पत्नी आहे आणि एक सिल्क दाखवली चमर घेऊन हवा आली. तर हे असं शिल्प आहे. आता हा माराने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केलाय बरं का, पण इथं काय झालं, शिल्पकला इतकी सुंदर असायची त्या काळात की हे एवढ्याशा ह्याच्यात त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता इथं मार काय उभा नाहीये, मार पडलाय खाली बघा, त्याचे पाय बघा. आता आपले पाय कसे होतील पडल्यावर, नाही का, पडलेला आहे, तो उठू शकत नाही, इथं पडलेला आहे आणि त्याच्या वरतून हा रथ चाललाय. म्हणजे त्यांना काय सांगायचंय की भगवान बुद्धांना जेव्हा मार आला समोर, तर मार त्यांना अडवू शकला नाही का म्हणतात, तो पडला पण तो अडवू शकला नाही. आणि काही लोकांना बऱ्याचशा नंतरच्या काही चित्रामध्ये असं आपलं की बुद्धांच्या घोड्याच्या टाचा पकडण्याचा प्रयत्न करा. काही लोक म्हणतात की बुद्ध जाताना आवाज होऊ नये, शांतपणे जावं म्हणून ते काही ह्यांनी टाच धरलेलं आहे यक्षांनी, पण तसं नाहीये. तर माराचा जो संबंध आहे, तर माराने हे अडवण्यासाठीच प्रयत्न केलाय बुद्धांना की जाऊ नका, म्हणून टाचांचा आवाज वगैरे हा प्रकार नाहीये त्यात, ही बुद्धांना अडवण्याचा प्रयत्न. म्हणून तुम्ही गांधार शैली जर बघितली तर त्या सगळ्या शिल्पामध्ये बऱ्याच ठिकाणी बुद्धांच्या घोड्यांचे पाय अडवण्याचा प्रयत्न केला. आणि बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय भगवान बुद्धांनी गृहत्याग का केला. हा ठीक आहे, 5 गोष्टीमुळे तुम्ही म्हणजे ज्या त्यांना जी दृश्य दिसली, एक आजारी माणूस दिसला, एक म्हातारा माणूस दिसला, किंवा एक संन्यासी दिसला, किंवा एक प्रेत दिसलं, ही 4 गोष्टी तुम्हाला दिसल्याबरोबर तुम्ही कधीही कोणी व्यक्ती गृहत्याग करू शकत नाही. तर बुद्ध बाबासाहेब पीचं ऍडव्होकेट त्या काळातले बॅरिस्टर होते ते, त्यामुळे त्यांनी बुद्धांनी त्यांच्या धर्मग्रंथात सहज काही गोष्टी लिहून ठेवल्या की देश त्यागाची तयारी म्हणून हा चॅप्टर येतो, वाचा, त्यात तुम्हाला कळेल की बुद्धांनी गृहत्याग केला का केला. तर रोहिणी नदीच्या पाण्यावर शाक्य कोल्ह्यांमध्ये वाद झाला. शाक्य संघाच्या नियमानुसार जर शाक्य संघाच्या याला विरोध केला तर एक तर त्याला गृहत्याग करायचा आहे, त्यांची संपत्ती जप्त केली जाईल, राज्यपद जाईल. एवढं सगळं होण्यापेक्षा भगवान बुद्धांनी सरळ सांगितलं की मला हा रक्तपात नको आहे, माझा विरोध आहे. बुद्ध स्ट्रॉंग होते आणि स्ट्रॉंग होते आणि हा नको म्हणून त्यांनी तो गृहत्याग केला. हा पहिला मुद्दा आपला क्लिअर ठेवायचा कधी पण आयुष्यात, की काही लोक आपल्याला म्हणतात या 4 गोष्टी म्हणे बुद्ध गेले, बुद्ध एवढं सगळं झाल्यानंतर मग बुद्धांच्या घरची परिस्थिती कशी झाली असत मला सांगा ना. ही ती न्यूज वाऱ्यासारखी घरी पोहोचली, हे सुद्धा बाबासाहेबांनी सांगितले. राजा आळवायला आता मला सांगा, एखादा व्यक्ती घर सोडून जाणार आहे हे त्याच्या बायकोला माहिती, तिला झोप लागेल का? म्हणजे बुद्धांना बदनाम करण्याचं काम केलं गेलं काही इतिहासकारांकडून. तर आणि त्यानंतर त्यांना ते काय वेळ झालं की बुद्ध काय केले, तर रात्रीच्या वेळी टाचांचा आवाज वगैरे ह्या नंतरच्या स्टोरी आहेत. ही स्टोरी अशी चालती, बुद्धांची स्टोरी अशी चालती की ते माराचे जे लोक आहेत, त्या माराच्या कन्या आहेत, त्यांनी त्याला अडवायचा बुद्धांना प्रयत्न केला. इथपर्यंत आलं. जर आपण जर पाहिलं ना तर महानिष्क्रमण हा बुद्धांच्या जीवनातला सगळ्यात मोठा पहिला टप्पा आहे. माणसाला भिक्षू जरी बनायचं असेल ना तर त्याला घर सोडावं लागतं आणि घर सोडणं एवढं सोपं नाही. तुम्ही आम्ही आता म्हणलं घर सोडायचं, आपण 100 वेळा लय राग आला तर 2-4 किलोमीटरचा असाल परत मागे असाल, पण घर पण सोडणार नाही. तर ही खूप मोठी गोष्ट आवश्यक नाही. ज्याला आनंद व्हायचा ना त्याला घर सोडणं. एखादा भिक्षू घर सोडतो. आपल्याला सांगितलं तर एक भिक्षूला तुम्ही जेव्हा दान करता तर 1000 लोकांना दान केल्याचं पुण्य मिळतं. त्याचं कारण असं आहे की घर सोडणं, ते पण स्वतःच्या उन्नतीसाठी, एनलाइटेडसाठी सोडणं हे सोपं नाही. त्यात अजून एक शिल्प सर तुम्हाला कान्हेरी लेणीमध्ये बघायला भेटतं की बुद्धांचं ते असं शिल्प आहे, असं एक शिल्प आहे नाही का. आणि असंच शिल्प अजून एक शिल्प आहे की तिथं असं हात आहे आणि ते अजिंठामध्ये राहुल समोर उभा आहे आणि त्याची आई तिथं उभी आहे. हा, तर ते शिल्प सुद्धा एक खूप मोठं आहे याच्यातलं की ज्यावेळेस माणूस घरी येतो, बुद्धांच्या काळात असं बऱ्याच वेळा झालं की लोक घरी आले ना, भिक्षू लोक, तर घरच्या प्रेमापोटी परत नाही गेलेले. बुद्ध एक अशी व्यक्ती आहे जे स्वतःच्या पत्नीला भेटायला जरी गेले तरी त्यांनी 2 शिष्य त्यांच्याबरोबर सांगितलं होतं. त्यांना स्ट्रिक्ट सांगितलं होतं की ते तिला माहित नाही मी कोण आहे, आता मी एवढा एनलाइटेड आहे, पण ती जर भावनिक झाली तरी तुम्ही हे करू नका. एवढं होऊन सुद्धा भगवान बुद्ध त्यांची जी पत्नी यशोदा राहते त्यांना तुम्हाला घरी जायची काय गरज होती, तिथं सगळं भेटलं असतं ना. पण एवढं सगळं म्हणजे तिचा तो आवेश होता. पण
बुद्ध खूप उंच दाखवले तिच्यापेक्षा, म्हणजे बुद्धांची जी उंची ती खूप आहे आणि तिची खूप लहान आहे, म्हणजे ते वैचारिक गॅप दाखवला. चित्रकला आहे आणि त्या चित्रामध्ये जे सांगायचंय की बुद्धाला खूप उंच दाखवलंय आणि हा जो हात आहे ना ते चिवर सावरण्याचा हात आहे. ते बुद्ध परत तिथून निघून गेलेत, म्हणजे घरी येऊन निघून जाणं हे सगळ्यात मोठं काम आहे. तर हा जो भाग चालतो ना तर हे आहे महानिष्क्रमण शिल्प, जे बऱ्याच लेण्यांमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. गांधार शिल्लेमध्ये खूप जास्त प्रमाणात पाहायला भेटतं. त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. हे काय सूर्यशिल्प नाही, आजपासून लक्षात ठेवा, हे महानिष्क्रमण शिल्प आहे. तर हे खूप महत्वाचे. बुद्धांच्या टप्प्यातला हा जो भाग झाला नसता तर बुद्ध झालेच नसते. आणि हे शून्यगार आहे. आता आपण पलीकडच्या टप्प्यावर जाऊ. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? सर्वांनी मागे या, आता इकडे मागे या आणि खाली बसले तर मांडी घालून बेटर होईल. तर भगवान बुद्धांच्या आयुष्यातला दुसरा टप्पा, सगळ्यात महत्वाचा टप्पा, म्हणजे ते जेव्हा गृहत्याग केल्यानंतर गयेला जेव्हा ध्यान करायला गेले, नाही का, गयेला ध्यान केलं. ध्यान करत असताना बऱ्याचशा गोष्टी असतात. ध्यान म्हणजे सोपी गोष्ट नाही. त्याच्या आधी बुद्धांनी फार ध्यान, कठोर ध्यान केलेलं आहे, नाही का. पाण्यात बसून ध्यान करणं, श्वास कंट्रोल करणं, फार उपवास इतका केला की इथून पुढचा हात लावला मणका लागायचा. अशा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. बुद्धांनी किती ध्यान केलं असेल. तर बुद्धांना जेव्हा एनलाइटमेंट प्राप्त झालं त्यावेळेस सुद्धा मार तिथं परत आला होता. तर मार हा गोष्ट असं आहे ना, मन म्हणजे मार संकल्पना पहिली समजून घ्या. मार संकल्पना काय? मार म्हणजे आपलं मन. बुद्धांनी काय केलं त्यांच्या आयुष्यामध्ये, की आता आपल्याला काही काही मुद्रा दाखवल्या जातात. बुद्धांच्या काही ठराविक मुद्रा आहेत. आता लोक काही मुद्रा बनवतात बुद्धांच्या, नाही का, पण जर तुम्ही सगळ्या लेण्या बघितल्या ना तर तिथे सगळ्या मुद्रा तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत. आपण धम्मचक्र बरोबर मुद्रा बघितली तर बुद्ध ज्ञान देतात तिथं, नाही का. एक ठिकाणी आपण बऱ्याच ठिकाणी भूमिस्पर्श मुद्रा बघतो, तर ती भूमिस्पर्श मुद्रा एनलाइटमेंटशी रिलेटेड आहे. ठीक आहे, वेगवेगळ्या मुद्रा आहेत. तर आता हे जे शिल्प आहे हे शिल्प बुद्धांच्या एनलाइटमेंट संदर्भात शिल्प आहे. आता इथं पण आहे ना बरेचसे लोक वेगवेगळ्या जातक कथा असल्याचं सांगतात. वेगवेगळे जातक आहे, पण सगळे जातक जरी पाहिलं आपण तरी प्रत्येक जातक ह्याला फिट होत नाही. म्हणजे जातक कथा आहेत पण त्या कम्प्लीट असं 100% कोणी सांगू शकत नाही की ते फिट आहे. ठीक आहे, आता मी माझ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, आता तुम्ही बघा, आता इथं काय दाखवलंय, 11 विक्रांत एक हत्ती दाखवलेला आहे. ठीक आहे, आणि हत्तीच्या वरती एक माणूस दाखवलेला आहे आणि या ठिकाणी स्त्री दाखवलेली आहे. आता याला पुरुष स्त्री आहे, हा एक ह्याचा भाग आहे, पण ही स्त्री वेशातली आहे, कम्प्लीट कपडे घातलेले वगैरे. एक स्त्री आहे जी एक विजय पताका धरून आहे. इथे एक त्रिरत्नाचं सिम्बॉल आहे, म्हणजे हे बुद्धिस्ट रिलेटेड हे आहे. ठीक आहे, म्हणजे पहिल्या गोष्ट झाली की हे त्रिरत्न इथं सिम्बॉल आहे सर, त्यामुळे हे बौद्ध शिल्प आहे, पक्का आहे. हा इंद्र आहे नाही हा नंतरचा प्रश्न आहे. ठीक आहे, आता इंद्राच्या संदर्भात सांगितलं तर इंद्राचा ऐरावत असतो आणि तो खूप मोठा असतो वगैरे वगैरे. पण बुद्ध साहित्यात देखील सांगितलं गेलंय की जो माराचा जो मार हा व्यक्ती आहे किंवा मार हा जो डेमन आहे किंवा मार हा जो राक्षस प्रवृत्तीचा हे आहे, प्रतीक आहे, तो एका 11 विक्राळ हत्तीवर बसून येतो. ठीक आहे, ज्यावेळेस बुद्धांना एनलाइटमेंट झालं त्यावेळेस माराने बुद्धांवर आक्रमण केलं होतं, हे सगळ्यांना माहिती आहे. मार सैन्य माराने त्याच्या 10 सैन्य घेऊन बुद्धांवर आक्रमण केलं होतं. ठीक आहे, तर त्या संदर्भातलं हे शिल्प आहे. आता हा एक हत्ती दाखवलेला आहे, पण हा हत्ती जर इथं ह्या व्यक्तीच्या गळ्यात विजयमाळा आहे. ठीक आहे, आता विजयमाळा का, परत एक प्रश्न पडतो. आता ते मॅडम बरोबर बोलताना प्रत्येक आपल्या मनात प्रश्न पडायला पाहिजे. लेणीमध्ये आल्यानंतर 100 प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झाले पाहिजे आणि ते विचारायला पाहिजे. आता विजयमाळा का, आता विजयमाळा संदर्भात कुठं काय लिहिलंय का, तर मारा संदर्भात विजयमाळा बरोबर लिहिलंय की मार हा असा प्रकार आहे, म्हणजे आपलं मन असं आहे की त्याला कोणी जिंकू शकत नाही. मनाला तुमच्यामध्ये ना आत्ता जरी बसवले ना तर तुमच्यामध्ये हजारो विचार येतील एका मिनिटात. जे विपश्यना करत असतील त्याला चांगलं माहिती. मनाला शांत करता येतं, मनातले विचार कमी करता येतात, पण विचार स्टॉप होत नाही मनातले. समजलं का? म्हणून ठीक आहे, वेगवेगळ्या मुद्रा आहेत. आता हे जे शिल्प आहे हे शिल्प बुद्धांच्या एनलाइटमेंट संदर्भात शिल्प आहे. आता इथं पण आहे ना बरेचसे लोक वेगवेगळ्या जातक कथा असल्याचं सांगतात. वेगवेगळे जातक आहेत, पण सगळे जातक जरी पाहिलं आपण तरी प्रत्येक जातक ह्याला फिट होत नाही.
म्हणजे जातकता आहे पण त्या कम्प्लीट असं 100% कोणी सांगू शकत नाही की ते फिट आहे. मला ऐकायचं नाही. आता मी माझ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, आता तुम्ही बघा आता इथं काय दाखवलंय 11 विक्रम एक हत्ती दाखवलेला आहे. ठीक आहे, आणि हत्तीच्या वरती एक माणूस दाखवलेला आहे आणि या ठिकाणी स्त्री दाखवलेली आहे. आता याला पुरुष आहे स्त्री आहे हा एक याचा भाग आहे पण ही स्त्री वेशातली आहे कम्प्लीट कपडे घातलेले वगैरे. एक स्त्री आहे जे एक विजय पताका धरून आहे. इथे एक त्रिरत्नाचं सिम्बॉल आहे म्हणजे हे बुद्धिस्ट रिलेटेड हे आहे. ठीक आहे, म्हणजे पहिला गोष्ट झाली की हे त्रिरत्न इथे सिम्बॉल आहे सर त्यामुळे हे बौद्ध शिल्प आहे फक्त आहे. हा इंद्र आहे नाही हा नंतरचा प्रश्न आहे. ठीक आहे, आता इंद्राच्या संदर्भात सांगितलं तर इंद्राचा ऐरावत असतो आणि तो खूप मोठा असतो वगैरे वगैरे. पण बुद्ध साहित्यात देखील सांगितलं गेलंय की जो माराचा जो मार हा व्यक्ती आहे तो मार हा जो डेमंड आहे तो मार हा जो राक्षस प्रवृत्तीचं हे आहे प्रतीक आहे तो एका 11 विक्रा हत्तीवर बसून येतो. ठीक आहे, ज्यावेळेस बुद्धांना एनलाइटमेंट झालं त्यावेळेस माराने बुद्धांवर आक्रमण केलं होतं हे सगळ्यांना माहिती आहे. मार सैन्य माराने त्याच्या 10 सैन्य घेऊन बुद्धांवर आक्रमण केलं होतं. ठीक आहे, तर त्या संदर्भातलं हे शिल्प आहे. आता हा एक हत्ती दाखवलेला आहे पण हा हत्ती जर इथं ह्या व्यक्तीच्या गळ्यात विजयमाळा आहे. ठीक आहे, आता विजयमाळा का परत एक प्रश्न पडतो. आता मॅडम बरोबर बोलताना प्रत्येक आपल्या मनात प्रश्न पडायला पाहिजे. लेणीमध्ये आल्यानंतर 100 प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झाले पाहिजे आणि ते विचारायला पाहिजे. आता विजयमाळा का, आता विजयमाला संदर्भात पुढे काय लिहिलंय का तर मारा संदर्भात विजयमाळा बरोबर लिहिलंय की मार हा असा प्रकार आहे म्हणजे आपलं मन असं आहे की त्याला कोणी जिंकू शकत नाही. मनाला तुमच्यामध्ये ना आत्ता जरी बसवले ना तर तुमच्यामध्ये हजारो विचार येतील एका मिनिटात. विपश्यना करत त्यांना चांगलं माहिती मनाला शांत करता येतं मनातले विचार कमी करता येतात पण विचार स्टॉप होत नाही मनात. बरोबर का, म्हणून आणि हे जे विचार आहे चांगले विचार असतात त्याच्यावर वाईट विचार असतात. वाईट विचारांची संख्या नेहमी जास्त असतो ते विचार कमी होत नाही. आणि जगात मार हा असा व्यक्ती आहे की जर याच्यावर विजय मिळवला तर जगात पुढे भांडणच होणार नाही. समजा तुमच्या मनावर तुम्ही विजय मिळवला आणि तुमचा राग जेव्हा तुम्हाला लक्ष देईल ना ते कार्टून मध्ये कसं झुमलं का असं म्हणतो चल मार मार नाही नको नको. तर जेव्हा तुमच्या मनात विचार होतो एखाद्याबद्दल वाईट काय करण्याचा तर तो मार आहे हे डिटेक्ट झालं पाहिजे. यासाठी बुद्धांनी ती संकल्पना मांडली की तुमचा जो वाईट विचार आहे तर तुम्हाला समजलं पाहिजे की हा विचार तुम्हाला मनात आलेला आहे हा वाईट विचार आहे आणि हा माझा अहित करणार आहे. म्हणून बुद्ध काय म्हणतात मार हा अहितकारिक असतो. लक्षात आलं, म्हणून आणि मार आहे ना कधीच हारत नाही. म्हणजे हे जे काही वाईट विचार आहेत ना मनावर ताबा मिळवतात लोक आनंद जरी झाले तरी बुद्धत्व प्राप्त होत नाही. परंतु बरेचसे लोक आनंद होतात बरेचसे लोक बोधिसत्व होतात पण बोधिसत्वाच्या नंतरची स्टेप बुद्धत्व आहे. पण बोधिसत्व पुन्हा रिवर्स होऊ शकतो किंवा आनंद तिथपर्यंतच थांबतो त्याच्या पुढे जात नाही. कारण आनंद सुद्धा रिवर्स होऊ शकतो आनंद होत नाही पण होऊ शकतो. कारण बोधिसत्वाबद्दल ते म्हणले की लोकांच्या कल्याणासाठी बोधिसत्व असते. ठीक आहे, तर बुद्ध काय झाले आनंदाच्या वरची स्टेप बुद्धत्व आहे की जिथं बुद्धांचं मन इतकं निष्कलंक आहे त्या बुद्धांच्या म्हणजे असं म्हणतात थाळीतल्या पाण्याला आहे ना पण टच केलं तर व्हायब्रेशन येतात. पण बुद्धांच्या मनावर राग लोभ मोह मद मत्सर जगातली कोणतीही गोष्ट बुद्धाच्या मनावरती इफेक्ट नाही करू शकत एवढं बुद्धांनी स्वतःचं मन केलं. म्हणून बुद्धांच्या काही स्टोऱ्या आहेत की काही लोकांच्या दारात गेल्यानंतर बुद्धांना जरी ती धाळा बोलले वाईट तरी बुद्धांनी कधीच हे केले नाही ना तिरस्कार केला कोणाचा. तिरस्कार वगैरे ह्या सगळ्या मार आहेत 10 सेना आहेत. ठीक आहे, म्हणून हा जो मार आहे याच्यावर विजय मिळवता येत नाही जो बुद्धांनी म्हणून सांगितलं ना बुद्धांनी सगळ्यात मोठं काम केलं की मनावर विजय मिळवला म्हणजे आपल्या विचारांवर विजय मिळवला. म्हणून मार हा जो आहे तो ज्यावेळेस म्हणजे मार हा हार विजयाची त्याला माहित असतं मी याला पराजित करणार आहे. ठीक आहे, म्हणून मार हा विजयाची माळा घालून येतो. म्हणून हा मार आहे हा विजयाची माळा घालून आलेला आहे. आता हा हत्ती दाखवला आहे पण हा 11 विक्रम आहे आणि हा युद्ध करण्यासाठी आलेला आहे. हे दाखवण्यासाठी त्यांनी एक वृक्ष उपटलेला आहे मुळासकट. जरी इथं चेहऱ्यावर काही वाटत नाही तरी हा जो वृक्ष उपटल्यामुळं हा मार अग्रेसिव्ह आहे आणि हा भांडण्यासाठी आलेला आहे. ठीक आहे, अग्रेसिव्ह. आणि आता पुढचे आपण शिल्प होऊ तर ही महाराज सैन्य आहे हे जे असे पेन्सिल असतं ना हे बोधिवृक्ष असतो. आता बोधिवृक्ष वेगवेगळ्या प्रकारचे आणि याचं डिटेक्ट केलेले बरं का
जेम्स फर्ग्युसनच्या पुस्तकामध्ये देखील एक आलाय की त्यांनी सांगितलं की दोन्ही बोधी वृक्ष आहे. ठीक आहे. ही मार्स आहे ना म्हणजे माराने बुद्धांवर आक्रमण केलं होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती. म्हणून इथे एक बोधी वृक्ष इट्स रिप्रेझेंट ऑफ बुद्धा. या बोधी वृक्षावर मार्स आहे ना बघा तुटून पडलेली पूर्ण झाडांना. ठीक आहे. आता त्याच्या पुढे गेल्यानंतर आपण जर तुम्ही कधी कधी हे बघा ज्यावेळेस मार आक्रमण करतो ना बुद्धांच्या ज्या मैत्रीचं वलय आहे तेव्हा 10 पारमिता आहे. त्या पारमिताच्या मुळे काय झालं की बुद्धांवर जेव्हा त्यांनी बाण मारले त्या बाणाची फुलं झाली. ठीक आहे. तर इथं दाखवलंय की मार बोधी वृक्षावर आक्रमण करतो. इथे छत्रवली पण दाखवली बरं का. हे छत्र आहे. छत्र कोणाच्या डोक्यावर ठेवलं जातं जो विद्वान आहे जो शिक्षक आहे गुरु आहे नाही का विद्वत्तापूर्ण लोक आहेत त्यांच्यावर छत्र धरलं जायचं पूर्वी किंवा जो राजा आहे त्याच्यावर धरायचं. तर बुद्ध एक राजा पण होते आणि बुद्ध एक जगातला अतिशय विद्वान. म्हणून स्तूपावर आपण छत्रावली बघतो ना ती छत्रावली एक नसते असंख्य काही ठिकाणी असंख्य दाखवलं जातं. म्हणजे बुद्धांचं ज्ञान आहे ना असंख्य होतं प्रत्येक क्षेत्रामध्ये. ती छत्रावली दाखवलेली आहे आणि हा जो हार प्रत्येक झाडाला हार दाखवलेला लक्षात आलं का तुम्हाला. म्हणजे जरी माराने आक्रमण केलंय पण ते आक्रमण फेल झालंय. त्या आक्रमणाचं काय झालंय हार झालं. आता इथं महाराष्ट्रात 10 सैन्य दाखवलेलं आहे. आता 10 सैन्य तुम्ही कसं दाखवाल तर चित्रकार फार हुशार होते शिल्पकार. त्यांनी या 10 सैन्य दाखवण्यासाठी वेगवेगळे हे केले. म्हणजे काही ठिकाणी घोड्यांची तोंड आहेत नाही का काही ठिकाणी हत्तीचं तोंड आहे बघा माणसाला. काही ठिकाणी सिंहाचं तोंड आहे. इथे एक सिंह दाखवलेला आहे इथे एक हत्ती दाखवलेला आहे. अजून एक एक लेडीज आहे तिला याचं तोंड दाखवलंय घोड्याचं तोंड आहे. इथं काही लोक वाजवतात काही नाचतायत. आता मला सांगा युद्ध चाललंय वाजवणं नाचणं हा काय प्रकार आहे. कारण माराची जी सैन्य आहे माराची सैन्य अशीच आहे. मार म्हणजे मार जो असतो ना आपल्या म्हणून बुद्धांनी सांगितलंय की नाही का हार घालत नाही बुद्धांना का हार घालत नाही की ही माराची प्रतीक आहे. हार झालं म्युझिक झालं वाजवणं झालं सेंट झालं म्हणून भिक्षू लोक सेंट वापरत नाही असं होतं म्हणून चांगलं असंच. भिक्षू लोक हार घालून घेत नाही आपण घालत नाही भिक्षूला हार का तर तिथून मानपण वाढतो अभिमान वाढतो. लक्षात म्हणजे ही जी प्रतीक आहेत ना युद्ध चाललंय इकडे ढोला वाजवतोय इकडे नाचतंय हे काय ही जी प्रतिकात्मक दाखवलंय की ह्या महाराष्ट्रात 10 सैन्य आहे ज्या मानवी मनावर आक्रमण करतात. ठीक आहे. आणि इथं दाखवलेलं आहे ना हार झालेत ना हे हार म्हणजे काय झालंय की हे बुद्धांचं एनलाइटमेंट दाखवलेलं आहे. हा बोधिसत्व बुद्ध आहे आणि हा हारलेला आहे फार हारलेला आहे. तर तो विजयासाठी आलेला आहे तो काही करू शकणार नाही. काही लोक पळताना पण दाखवलेले आहेत. तर असं हे शिल्प आहे. हे शिल्प मार शिल्प आहे. मार विजयाचं शिल्प आहे. ठीक आहे. मार विजयाचं शिल्प खूप महत्वाचं आहे बुद्धांच्या आयुष्यात. आणि हे शिल्प आतापर्यंत मला वाटतं बऱ्याचशा लोकांनी डिटेक्ट नाही झाला अजून ती दोन्ही शिल्प डिटेक्ट नाही झाली पण ही सोपी शिल्प होती डिटेक्ट होणं गरजेचं होतं. तर त्याच्या पुढचा टप्पा एक सांगतो ही 2 शिल्प महत्वाची आहेत. म्हणजे तुम्हाला एक तर तुम्हाला महानिष्क्रमण माहिती पाहिजे आपण का सोडले कशाने सोडले आणि दुसरं मारावर विजय झाला पाहिजे आणि तिसरं तुमचं मारावर जर विजय मिळवायचा सगळा विचार करायचा तुम्हाला शून्यगार खूप महत्वाचं आहे. एकांतात तुम्हाला ध्यान साधना करणं गरजेचं आहे तरच तुम्ही बुद्धत्वावर पोहोचू शकता. आणि जाता जाता ते जी भूमिस्पर्श मुद्रा आहे भूमिस्पर्श मुद्रेबद्दल पण थोडक्यात सांगतो कारण का या टप्प्यातलाच भाग आहे. तर भूमिस्पर्श मुद्रा ज्यावेळेस बुद्धांना काय आलं एनलाइटमेंट प्राप्त झालं ज्ञान प्राप्त झालं पण एनलाइटमेंट प्राप्त झाल्यानंतर बुद्धांना जगाचं नॉलेज उत्पन्न झालं डोक्यात त्यांच्या म्हणजे त्यांच्या बॉडीतून म्हणजे रेनबो सारखे रेस बाहेर पडला एनलाइटेड झाले ते त्यांना जगाचं ज्ञान सगळं दिसायला लागलं त्यांना. तर ही अवस्था आल्यानंतर भगवान बुद्ध थोडेसे याच्यात गेले की स्वप्नात आहे की सत्यात आहे हे काय आहे नक्की ही जागृत अवस्था आहे का म्हणून बुद्ध म्हणतात प्रत्येक गोष्ट टेस्ट करून घ्या. बुद्धांनी पण एक टेस्ट घेतली स्वतःची. बुद्धांनी काय केलं की जमिनीला हात लावून पाहिला जागृत आहे का मी जमिनीला हात लावला. आता आपण होतो बुद्ध जमिनीला हात लावला मग जमीन धडधडली वगैरे वगैरे हे काय नाही. प्रतिकात्मक काय आहे की बुद्धांनी जमिनीला हात लावला त्या बुद्धांना जे ज्ञान प्राप्त झालं होतं जी त्यांची मानसिक अवस्था होती
बुद्धांना वाटलं की मी स्वप्नात आहे की सत्यात आहे, हे माझ्याबरोबर घडतंय, हे सगळ्या गोष्टी घडतात माझ्या, या खऱ्या आहेत का, ह्यासाठी त्यांनी यायचं. त्यासाठी एक झेन कथा पण आली बघा, नंतरच्या काळात एक झेन कथा आली. त्या झेन कथेमध्ये सांगण्यात आलं होतं की ते झेन गुरु जेव्हा म्हणजे त्याचं निर्वाण जवळ आलं, आपला एक शिष्य नेमायचा होता, तर ते काय म्हणतात, त्यांचा शिष्य बाहेर गेला असतो एक, आणि त्यांचे सगळे शिष्यगण असतात. तर ते म्हणतात मला माझा वारस नेमायचा होता, म्हणून ते डोक्यात प्लॅन करतात. म्हणतात मी आज मला काय माहिती, मी आज मला पुढं सुटत नाही, सगळ्या शिष्याला पुढे गेलो, सगळे शिष्य बसले असतात, पुढं सुटत नाही, काय पुढे म्हणतात, मी इथं बसलेलो आहे, झोपलेलो आहे, मी एक स्वप्न पाहिले फुलपाखराचं, मी फुलपाखरू आहे का फुलपाखरू मला बघते स्वप्न. लक्षात आलं का, हे वास्तव. दोन गोष्टी आल्या, मी फुलपाखरू आहे का फुलपाखरू मी आहे, एक कन्फ्युजन दाखवलं त्यांनी की असं वास्तव आणि हे जग ह्याच्यात काय आहे, मी कोण आहे मी. मग ते सोडवणार कसं, सगळे शिष्य येडे आले, काय करावं, गुरु काय हातून उठे ना, 8 दिवस झाले गुरु पडून राहिले, म्हणजे मला माहितीच नाही मी फुलपाखरू माझं स्वप्न बघतोय का मी फुलपाखरू स्वप्न बघतोय, मी फुलपाखरू आहे का फुलपाखरू मी आहे. लक्षात आहे का तुम्हाला, मानसिक द्वंद्व सोडवणार कोण. त्याचा शिष्य गेलेला असतो बाहेर, तो येतो, तोपर्यंत काय तो तळा सुटत नाही, तो जातो तडक एक बादली घेऊन येतो, भरतो आणि फिरतो, आणि ते उठतात, अरे म्हणतात तू एक ग्लास पाणी टाकलं असतं तर फुलपाखरू नेलं असतं ना, म्हणजे फुलपाखरू नाही प्यायलं म्हणजे मीच आहे, समजतं का. बुद्धांनी पण काय केलं, मनाचं ते द्वंद्व सोडवलं, जमिनीला हात लावून, फक्त की मी वास्तवात आहे, मी कल्पनेच्या युगात नाही, मला एनलाइटनमेंट खऱ्या अर्थाने प्राप्त झाली. ठीक आहे, ह्या अवस्था आहेत. आणि बुद्धिझम तुम्हाला असं समजून घ्यायचं आहे, बुद्धिझम वरच्यावर नाही, बुद्धिझम खूप डीप आहे. आणि या ज्या शिल्प आहेत ना, का कोरली गेली, कारण का मोस्टली इथले जे भिक्षू होते ते मोनत असायचे. हे तुम्हाला हे जाणून घ्यायचंय. ज्यावेळेस तुम्ही विनयपीठ अभ्यास करताना तेव्हा लेण्यातल्या बारकावीत मला लक्षात येईल. त्या लेण्यांमध्ये लोक म्हणतात उकळ. मला सांगा, पुढं लिहून ठेवलंय, बुद्धांनी सांगितलंय का, बुद्धांनी एक सांगितलंय, भिक्षूंनी म्हणजे मागून खाऊ नये, म्हणजे मागून खाऊ नये. तसं त्यांनी चारिका करावी. चारिका कशी असते, अशी असते, मागून खाऊ नये म्हणजे मला हेच द्या, नाही का, मला धान्यच द्या. भिक्षून धान्य मागू नये, मागून खाऊ नये, दळून खाऊ नये, ह्या सगळ्या गोष्टी बुद्धांनी त्यात घेऊन ठेवल्यात विनयपीठात. आणि त्या विनयपीठातल्या गोष्टी जशा तशा लेणीमध्ये आहेत. तर मग असं असताना सुद्धा लेणीमध्ये उकळ का, मग असे प्रश्न पडायला पाहिजे आपल्याला, नाही का. म्हणजे सरांनी सांगितलं मगाशी, तर लेण्यामध्ये ना उकळायची आवश्यकता नाही. ते भिक्षू लोक स्वतः इथं जरी राहत होते तरी राजा वगैरे ठेवून येतं, दान देईल त्यांना. पण भिक्षू संसारिक कामं करत नाही त्या काळात. त्यांचं ध्यान साधना करणे आणि त्यांचं जाऊन हे करणे, भिक्षाटन करणे. आणि विशेष म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अशा असताना मग लेणीमध्ये उकळतात. तर आता एक संशोधकाचा एक रिपोर्ट पण प्रसिद्ध झालाय की भाजी लेणीच्या जे प्लास्टर आहे, मड प्लास्टर, त्याच्यामध्ये काय कंटेंट भेटले, त्या कंटेंटवर त्या व्यक्तीने फार सुंदर हे केले की भाजी असते ना आपली भाजी, ती चिकट असते खूप, त्याच्यात चिकटपणा असतो. नंतर भाजी जर तुम्ही त्याचा ग्रेव्ही करून ठेवली ती फार स्ट्रॉंग होते. अशी झाडाची मुळं, चिकटपणा, हे भाताचा कूस, माती एकत्र करून तो गिलावा बनवलेला आहे. ठीक आहे, मग ते वाटण्यासाठी नंतर कलर सुद्धा येते ना, म्हणजे इथे काही झाडं आहेत त्यांच्या फुलांपासून पानांपासून कलर बनवले गेले, तर ते वाटण्यासाठी तिथं ते उकळ बनवले गेले, कलर बनवण्यासाठी. कलर सगळ्या लेण्यांमध्ये जिथे तुम्हाला पेंटिंग्स आहेत ना, त्या लेण्यांमध्ये तुम्हाला बघायला भेटतं. त्याचप्रमाणे लेण्यांमध्ये आपल्याला एक चौकणी खड्डा देखील बघायला भेटतो बऱ्याचशा लेण्यांमध्ये. आता काही लोकांना वाटतं काय आहे नक्की चौकणी खड्डा कशाला आहे रूम मध्ये, तर 2 गोष्टी आहेत. भाज्यामध्ये पण चौकणी खड्डा आहे. आता तुम्ही कसं आपलं आता कार्यशाळा वेगवेगळ्या टप्प्यावर चालते, तर त्यामध्ये लाकूड जाळून ठेवायचे, मग दिवाबत्तीची सोय व्हायची आणि ते लाकूड कंटिन्यू पेटून राहायचं की दिवाबत्तीची सोय संध्याकाळी. मलाही प्रश्न पडायचा की काय, तर एक वेळेस इथल्या सफाई करणाऱ्या व्यक्तीने तो खड्डा उघडला होता, त्यात ती राग भेटली होती. तर मग आणि दुसरी गोष्ट इथे अरंत भिक्षू राहायची. इथं 14 स्तूप आहे आणि 14 स्तूप जर बघितले ना तुम्ही, स्टार्ट टू एंड पर्यंत जेव्हा तुम्ही बघसा असतो 14 स्तूप, हा स्तूप अतिशय झिजलेले आहे, असे पुढे डेव्हलप होते. आणि म्हणजे जुने स्तूप एकदम साधी सिंपल आहे. आणि जसं जसं तुम्ही असं मॉडर्न एकदम मॉडर्न, शेवटचं एकदम मॉडर्न स्तूप आहे. म्हणजे जे बौद्ध भिक्षू आहेत ना, जुने बौद्ध भिक्षू, स्थवीर वगैरे त्यांची ते एक हे दाखवलं, हा कसे ते शेवटच्या आलेले आहे.
अर्लियर पिरियड वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे आहे शून्यागार. ह्या दोन गोष्टी जर तुमच्या आयुष्यात घडल्या तर तुम्ही बुद्धत्वाच्या जवळ जाऊ शकता. आणि बऱ्याच वेळा तुम्हाला बघतो आपण की ह्याची कमान असते, पिंपळपाण्याची कमान असते प्रत्येक शून्यगाराच्या किंवा जे विहार आहे ते विहाराची तुम्ही ती कमान असते. त्याचा पण मुद्दा तोच आहे की आपल्याला माहिती एक संकल्प म्हणून असतो की आज जाताना तुम्हाला संकल्प करून जायचं आहे. जोपर्यंत तुम्ही संकल्प करत नाही ना तोपर्यंत काही साध्य होत नाही. मला बुद्धत्व प्राप्त करायचं याचा संकल्प करून आज जाण्यासाठी त्या कामाला येत तुम्हाला रिप्रेझेंट करतात प्रत्येक ठिकाणी. आता तिकडे आता आपण पलीकडच्या शिल्पांकडे जातो. ठीक आहे, वरती आपल्याला चैत्य आहे, सगळीकडे चैत्य, चारी दिशेला चैत्य आहे. काही हे भारवाहकासाठी नाही का सपोर्टेड दाखवलेले आहेत. असं आता पलीकडच्या शिल्पाकडे जातो मी, मग मी थांबतो. सगळ्यांनी इथंच थांबा, फक्त तोंड इकडे करा.